गॅल्व्हॅनिक सेल बद्दलची माहिती आपण काल सुरू केली होती. In a galvanic cell, it consists of two half cells, that is the oxidation half cell and reduction half cell, also called as the anode and cathode. These both half cells contain a metal rod dipped into its own salt solution, and these two half cells are connected by the salt bridge or porous partition. काही ठिकाणी सॉल्ट ब्रिजचं काम पोरस पार्टिशन पण करत आहे, काही ठिकाणी सॉल्ट ब्रिज पण वापरण्यात येत असतं. सॉल्ट ब्रिजचा काय उपयोग होतो ते 3 युजेस पण मी तुम्हाला काल सांगितले होते. इट कनेक्ट टू हाफ सेल, मेंटेन द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन देम. दुसरं, इट अवॉइड द मिक्सिंग ऑफ बोथ इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट इन द हाफ सेल. आणि तिसरं, इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बाय द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द आयॉन्स. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो होतो काल. आता गॅल्व्हॅनिक सेल रिप्रेझेंट करण्यासाठी काही नियम दिलेले आहेत. हे नियम समजावून घेऊ आपण. नियम परीक्षेत विचारणार नाही, पण सेल रिप्रेझेंट करा असा मात्र प्रश्न विचारला जातो. किंवा तो जो सेल दिलेला असेल तर त्याच्यावरून हे नियम जर तुम्ही समजावून घेतले तर तुम्हाला ती रिॲक्शन लिहिता येते, आणि रिॲक्शन जर लिहिता आली तरच पुढच्या प्रश्नाचं उत्तर, प्रॉब्लेमचं उत्तर तुम्हाला काढता येईल. म्हणजे महत्वाचा नियम अगदी सोपे आहे. काय आहे पाहूया आपण आता. याला म्हटलं जातं साइन कन्व्हेन्शन फॉर रायटिंग द गॅल्व्हॅनिक सेल, किंवा फॉर्म्युलेशन फॉर रिप्रेझेंटिंग द गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल रिप्रेझेंट कसा करायचा शॉर्टकट, तर त्याच्या संदर्भात काही पॉइंट आहेत, काही नोटेशनचा अर्थ काय होतो तर ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ठीक आहे. पहिला पॉइंट, इन ए गॅल्व्हॅनिक सेल इट कन्सिस्ट टू हाफ सेल्स, दॅट इज ऑक्सिडेशन हाफ सेल मीन्स एनोड अँड रिडक्शन हाफ सेल दॅट इज कॅथोड. पहिला नियम माहिती आहे. Now, oxidation half cell, that is the anode, is always placed towards the left hand side, while reduction half cell is always placed towards the right hand side. जेव्हा तो सेल रिप्रेझेंट करतो आपण शॉर्टकट त्याचं, तेव्हा डाव्या बाजूचा जो सेल असतो तर तो नेहमी एनोड असतो की जिथे ऑक्सिडेशन होत असतं, आणि राईट हँड साइडचा जो सेल असतो तर तो कोण असतो आता, रिडक्शन हाफ सेल असतो म्हणजे कॅथोड असतो. मग पहिला नियम माहिती झाला की सेल रिप्रेझेंट करत असताना डाव्या बाजूला ऑक्सिडेशन हाफ सेल लिहा, तर उजव्या बाजूला रिडक्शन हाफ सेल लिहा. कसा लिहायचा ते सांगतो. मग दुसरा नियम आपल्याला माहिती झाला की ऑक्सिडेशन हाफ सेल दॅट इज एनोड इज ऑलवेज प्लेस्ड टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड, while reduction half cell that is cathode is always placed towards the right hand side. A single vertical line represents the metal rod. It is directly in contact with its own salt solution. त्यामध्ये नोटेशन मध्ये अशी सिंगल व्हर्टिकल लाईन जर आली तर त्याचा अर्थ काय असतो की त्याच्या बाजूचा जो मेटल असतो तो त्याच्या ओन सॉल्ट मध्ये कोणत्या आयॉन मध्ये बुडवून ठेवलेला आहे ते स्पष्ट होतं. हे सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट काय रिप्रेझेंट करते सिंगल व्हर्टिकल लाईन? सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट द डायरेक्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन द मेटल रॉड अँड इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. याचा अर्थ असा झाला की तुम्हाला असं सांगायचं आहे आता की झिंक रॉड डीप इनटू द झिंक सल्फेट. तर हे शॉर्टकट कसं लिहिणार माहितीये का? हा झिंक रॉड म्हणजे झिंक सॉलिड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ झिंक सल्फेट सोल्युशन दॅट इज ZnSO4 aqueous. ही झाली सिंगल व्हर्टिकल लाईन. याचा अर्थ काय झाला आता की सॉलिड झिंक म्हणजे झिंक रॉड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ डायरेक्ट कॉन्टॅक्ट बुडवून ठेवलेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन द मेटल रॉड अँड इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. सिंगल व्हर्टिकल लाईनचा अर्थ लक्षात आला. हे असं असेल तर काय होईल? कॉपर सॉलिड इट इज इन कॉन्टॅक्ट विथ Cu++ आयॉन aqueous. म्हणजे काय?
कॉपर मेटल इट इज इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर आयन, कॉपर सल्फेट असेल, कॉपर नायट्रेट असेल, काय ते असेल ते, कॉपर क्लोराईड असेल, महत्वाचे आयन कोणते असतात तिथे Cu प्लस ओन सॉल्ट, म्हणजे हा कॉपर आयन महत्वाचा आहे. कॉपर सल्फेट असेल, सल्फेटला माहिती Cu प्लस प्लस आयन लिहून टाका. म्हणजेच काय, कॉपर कॉपर आयनच्या कॉन्टॅक्ट मध्ये डायरेक्ट आहे. सिंगल व्हर्टिकल लाईनचा अर्थ लक्षात आला का माझा? A single vertical line represents the direct contact in between the metal rod and its own salt solution. ठीक है? Double vertical line represent the indirect contact between the two half cell. Means either it is a porous partition or it is a salt bridge. पुन्हा पहा, डबल व्हर्टिकल लाईन जेव्हा असं सिम्बॉल तुम्हाला दिसलं, असं शेजारी शेजारी दोन, तर याचा अर्थ काय होतो की त्या दोन हाफ सेल मध्ये कोण आहे, एक तर पोरस पार्टिशन आहे किंवा तिथे सॉल्ट ब्रिज, म्हणजे दोन हाफ सेल जोडण्याचं काम कोण करतो, एक पोरस पार्टिशन किंवा सॉल्ट ब्रिज. म्हणजे सॉल्ट ब्रिज आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, अशा दोन व्हर्टिकल लाईन देत असतो. ठीक आहे, हे एवढे 4 नियम अतिशय महत्वाचे आहेत. की दोन हाफ सेल असतात, ऑक्सिडेशन हाफ सेल डावीकडे लिहायचा, रिडक्शन हाफ सेल उजवीकडे लिहायचा. सिंगल व्हर्टिकल लाईन म्हणजे मेटल इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. डबल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट द इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन द टू हाफ सेल. इट मीन्स दॅट इट इज आयदर सॉल्ट ब्रिज और इट इज ए पोरस पार्टिशन. आता डॅनियल सेल कसा रिप्रेझेंट करतात त्याच्यावरून आपण इतर राहिलेले नियम कोणते आहेत त्याचा काय अर्थ होतो तो आपण विचारात घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की सेल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय. आता आपण डॅनियल सेल मध्ये आपण पाहिलं होतं झिंक, इट अंडरगोज ऑक्सिडेशन, इट विल गिव्ह Zn प्लस प्लस aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, आणि दिस aqueous Cu प्लस प्लस आयन accept that 2 इलेक्ट्रॉन, इट फॉर्म्स द न्यूट्रल कॉपर, हे झालं रिडक्शन. पण डॅनियल सेल मध्ये ही रिॲक्शन घडून आली होती नाही का, झिंकचं ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिडेशन ॲनोडवर होत असतं हे माहिती आहे, रिडक्शन कॅथोडवर होत असतं हेही माहिती आहे. म्हणजे झिंक वर ऑक्सिडेशन होतं हा ॲनोड असला पाहिजे, कॉपर आयन रिडक्शन होत असलं पाहिजे म्हणजे हा कॅथोड असला पाहिजे. मग हे कसं लिहायचं पाहूया आपण आता. ॲनोड जो आहे तो डाव्या बाजूला लिहायचा. आपल्याला माहिती आहे झिंक रॉड इट इज इन कॉन्टॅक्ट विथ झिंक सल्फेट सोल्युशन दॅट इज ZnSO4 aqueous. काही अडचण? हा झाला आपला ॲनोड म्हणजे कोण, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. हा कोण आहे थोडक्यात, हा आहे ॲनोड, आम्ही डाव्या बाजूला ठेवला. आता उजव्या बाजूला रिडक्शन हाफ सेल असतो, तो आपल्याला उजव्या बाजूने लिहायचा आहे, असं उलटीकडून लिहायचं. आता copper solid it is in contact with copper sulfate solution that is CuSO4 aqueous. हा आहे आपला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कोण, हा आहे कॅथोड. लिहिलं मी आता, हा सेल आहे पहा, डाव्या बाजूला ॲनोड, उजव्या बाजूला कॅथोड. आणि आता या दोघांच्या मधात कोण असतं, याला जोडण्याचं काम कोण करत असतो, सॉल्ट ब्रिज. मग हा कसा लिहायचा, इथे अशी डबल व्हर्टिकल लाईन टाकून द्या. आता पहा बरं, ॲनोड इज ऑलवेज प्लेस्ड टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड, कॅथोड इज ऑलवेज प्लेस्ड टुवर्ड्स द राइट हँड साइड. A single vertical line represents the direct contact in between the metal rod and its own salt solution. कॉपर झिंक रॉड झिंक सल्फेट मध्ये बुडवून ठेवला, इथे ऑक्सिडेशन होणार आहे. हा ॲनोड आहे, कॉपर रॉड कॉपर सल्फेट मध्ये बुडवून ठेवलेला आहे. हा आपला रिडक्शन हाफ सेल म्हणजे कॅथोड आहे. या दोघांमध्ये सॉल्ट ब्रिज असेल, पोरस पार्टिशन असेल. ठीक आहे, आलं लक्षात. Now here the concentration of both electrolyte is also mentioned below that electrolyte in round bracket. साधारणतः असे अंक लिहिण्यात येतील. हा इथे 1 मोलार, इथे 1 मोलार. याचा अर्थ काय घेणार, काही जण समोर लिहितात, काही खाली लिहितात, नो प्रॉब्लेम. मी इथे लिहिलं गोल कंसात काय, खाली लिहिलं तर याचा अर्थ काय की या सेलमध्ये झिंक सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलार. कॉपर सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन किती, 1 मोलार. माहिती नसेल तर तो सरळ असं गोल कंसात C1 लिहेल, इथे C2 लिहेल, लिहू द्या.
कोणी कोणी यालाच ऍक्टिव्हेटेड म्हणतात, ऍक्टिव्हिटी म्हणतात, A1 A2 पण तो लिहू शकतो. मग या राऊंड ब्रॅकेटमध्ये जे फिगर दिलेले असतात त्या इलेक्ट्रोलाइटच्या खाली किंवा समोर, तर ते त्याचं काय दर्शवतात, कॉन्सन्ट्रेशन दर्शवतात. ठीक आहे. मग आपण सांगूया पुढचा पॉइंट सांगूया आपण. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ इलेक्ट्रोलाइट इज मेन्शन्ड बिलो दॅट इलेक्ट्रोलाइट इन राउंड ब्रॅकेट लाईक C1 C2 A1 A2 और 1 मोलर 0.1 मोलर 0.25 मोलर जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते त्याच्या खाली लिहायचं. स्टँडर्ड सेल असेल तर 1 मोलार असतो ते, म्हणून आपण तो जो डॅनियल सेल घेतला होता स्टँडर्ड, इथे 1 मोलार लिहिलं कोणीचा. काही बिघडलं. Now here the potential which is developed at this electrode at 25 degree centigrade temperature is also mentioned below that cell. हा अंक काय सांगतो आता पहा बरं. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणायचं येईल आता याच्यानंतर. हाच पॉइंट आहे की इथे या स्टँडर्ड कंडिशनला 1 मोलार 25 डिग्री सेंटीग्रेड 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर, मग या टेम्परेचर प्रेशरला कॉन्सन्ट्रेशनला इथे किती पोटेन्शियल डेव्हलप झालं, 1.1 व्होल्ट. ते पण खाली लिहिण्याचा प्रघात असतो. किती टेम्परेचरला किती प्रेशरला दिलेलं नसेल, हे 0 म्हणजे काय, 25 डिग्री सेंटीग्रेड 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन किती 1 मोलार असेल तर त्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणायचं. मग हे स्टँडर्ड पोटेन्शियल या गॅल्व्हॅनिक सेल डॅनियल सेलचं किती आहे, 1.1 व्होल्ट. हे पण इथे आपण मेन्शन केलेलं असतं. आणि आता द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑल्सो रिप्रेझेंटेड इन द सेल. या सेलमध्ये आता इलेक्ट्रॉनचा फ्लो कुणीकडून कुणीकडे झाला ते पण दर्शवलेलं असतं. झिंक रॉड, ते झिंक आयॉन रॉडवर आले होते, सॉरी झिंक डिझॉल्व्ह होता, झिंक डिझॉल्व्ह होतो, झेडन आयॉन द्रावणामध्ये जातात, इलेक्ट्रॉन रॉडवर जमा होतात, झिंक रॉड कडून इलेक्ट्रॉन कॉपर रॉड कडे जातात, तिथे कॉपर आयॉन सोबत ते कंबाईन होतात. मेकॅनिझम घेतलेलं आहे आपण डॅनियल सेलचं, वाचून काढा. ते 11 घेतलं होतं, कालही सांगितलं होतं. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत आपले, हे इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे चालले, ऍनोड कडून कॅथोडकडे चाललेले आहे. हे असं दाखवायचं चालेल. कोणाला दिलं हे इथे फक्त असं दाखवलं सांगलं. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनोड टू कॅथोड. बस एवढे पॉइंट आहेत साइन कन्व्हेन्शन साठी. काही अडचण याच्यात पहा बरं. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो. हे निगेटिव्ह हाफ सेल म्हणजे एनोड डाव्या बाजूला, कॅथोड उजव्या बाजूला. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनोड टू कॅथोड हे 0 असेल डोक्यावर तर स्टँडर्ड कंडिशनला, स्टँडर्ड कंडिशन पाठच करून ठेवा. 25 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 298 केल्विन टेम्परेचर, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि दोन्ही इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन किती 1 मोलार असेल तर एवढं पोटेन्शियल इथे डेव्हलप होतं. हे झालं साइन कन्व्हेन्शन. आता समजा एखादा दुसरा मी हाफ सेल लिहितो, त्याच्यावरून तुम्हाला आता लक्षात येईल की नेमकं काय काय इथे होऊन राहिलेलं आहे. एक मी असा लिहितो आहे, ॲल्युमिनियम सॉलिड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ ॲल्युमिनियम 3+ आयॉन aqueous डबल व्हर्टिकल लाईन, निकेल Ni2+, aqueous Ni solid. This is positive electrode, this is negative electrode, and E0 of the cell is equal to 1.41 volt. This is 1 molar, this is 1 molar. पावर अर्थ लक्षात येतो का त्याचा? किंवा हे असं लिहितो झिंक, नंतर हा कॅडमियम घेतला मी. कॅडमियम सॉलिड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ कॅडमियम आयॉन. इथे कॉपर आयॉन, हा कॉपर सॉलिड, हे 1 मोलार, हे 1 मोलार. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड. E0 ऑफ द सेल डॅश होल्ट. ठीक आहे, जे असेल ते 9 पार्टमध्ये हे बरोबर आहे. हा सेल नेमका तुमच्या पुस्तकात चुकीनं दिलेला आहे. त्यांनी इकडून निकेल टाकला, तिकडून तसं होत नाही. निगेटिव्ह उत्तर येतं त्याचं, ते चुकीनं कोणी टाकलं माहिती नाही. स्टँडर्ड बुक लिहिणारी कसे असतात, अवघड काम आहे. मग आता हे असं जर तुम्हाला असं देतात बऱ्याच वेळेस, आणि आता सेल रिॲक्शन लिहा म्हणतात. प्रश्न कसा विचारला जातो की आता इथे सेल रिॲक्शन लिहा म्हणतात. आता तुम्हाला इथे समजलं पाहिजे
कोणाचं ऑक्सिडेशन होतं आणि कोणाचं रिडक्शन होतं. आता नियमावरून तुम्हाला सांगता येईल इथे डाव्या बाजूला कोण असतो हे देत नाहीत, आता हे देत नाही, हे देत नाही, एवढंच देतील तुम्हाला बस. बाकी सगळं तुम्हाला माहिती असं म्हणतील, बस लिहा म्हणतील सेल रिॲक्शन. तर डाव्या बाजूला ऑक्सिडेशन होतं नाही का, मग इथे कॅडमियम पासून इथं व्हॅलन्सी दिलेली आयनच देतात ते शक्यतो, म्हणजे तुम्हाला काही फार डोकं लावायची गरज नाही. कॅडमियमचं झालं ऑक्सिडेशन Cd+++2 इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते ऍक्सेप्ट केल्या जातील कॉपर आयन कडून, कॉपर सॉलिड रिडक्शन, आणि याची बेरीज करा. इलेक्ट्रॉन कॅन्सल व्हायलाच पाहिजे, कारण जेवढे इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन मध्ये बाहेर पडतात ऍक्वायचं, आयन म्हटलं की ऍक्वायस घ्यायचं. It gives Cd++ aqueous plus copper solid ही झाली टोटल रिॲक्शन. व्हेरी सिंपल. जेवढे इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन मध्ये बाहेर पडतात तेवढे रिडक्शन मध्ये घेतल्या जातात. संख्या सारखी सारखी असली तर प्रश्नच नाही तर ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करावी लागते. कशी बॅलन्स करायची थोडक्यात सांगतो. ते सारखे 2 इलेक्ट्रॉन दिले, 2 इलेक्ट्रॉन घेतले, बेरीज करा, ही झाली टोटल रिॲक्शन या सेलची. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारतील, बस ही रिॲक्शन देतील, रिप्रेझेंट द सेल. ही सेल रिॲक्शन देऊन टाकतील, तुम्ही सेल रिप्रेझेंट करा म्हणतील 2 मार्काला. करता येईल. व्हेरी सिंपल. इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे गेले, हा इकडून इकडे गेला, ओके, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन, हा निगेटिव्ह, हे एवढं देऊन टाका, संपलं. पोटेन्शियल लिहिण्याची गरज नाही. दिलेलं असेल तर लिहायचं, अदरवाईज तुम्हाला पाठांतर करून लिहायची गरज नाही. ही सेल रिॲक्शन दिली, हे त्याचं रिप्रेझेंटेशन झालं. रिप्रेझेंटेशन दिली तर ऑक्सिडेशन, रिडक्शन, टोटल हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता वरची रिॲक्शन पहा. आता इथे कोणाचं ऑक्सिडेशन होऊन राहिलं, ॲल्युमिनियमचं. कोणामध्ये, मग आता पहा, हे ॲल्युमिनियम सॉलिड, इट गिव्ज ॲल्युमिनियम 3+ आयन म्हणजे काय, 3 इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, हा झाला ॲनोडवर. आता निकेल 2+ आहे, Ni2+ ॲक्वायस +2 इलेक्ट्रॉन, इट गिव्ज निकेल सॉलिड, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. आता इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात का, नाही. म्हणजे रिॲक्शन बॅलन्स दिसेल का, ही नाही. मग अशा वेळेला फक्त डोकं चालवायचं काय, की इथे 3 इलेक्ट्रॉन दिले गेले तर इथे 2 आहे. मग पहिल्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हे 2 आणि 3 दोन्ही 6 इलेक्ट्रॉन आता बाहेर पडले. आता हे 6 इलेक्ट्रॉन इथे मला ऍब्सॉर्ब करायचे आहेत. मग मी काय करतो, 3 हे 3 पहा, सॉरी 6 मल्टिप्लाय करा, 3 दोन्ही 6 होतील, बरोबर. आणि आता हे किती, 3 आहे. आता पहा बरं बॅलन्स आहे का रिॲक्शन. म्हणजे थोडक्यात ॲल्युमिनियमने 6 इलेक्ट्रॉन दिले आणि 6 घेतले. आता बॅलन्स आहे. आता पहा 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. आता ही होईल तुमची टोटल रिॲक्शन. इथे टॉईस Al सॉलिड +3 Ni2+ ॲक्वायस, इलेक्ट्रॉन कॅन्सल, टॉईस Al3+ ॲक्वायस +3 Ni सॉलिड. दिस इज अ टोटल रिॲक्शन और ओव्हरऑल रिॲक्शन, नेट सेल रिॲक्शन असं म्हटलं जातं याला. नेट सेल रिॲक्शन, टोटल रिॲक्शन, ओव्हरऑल रिॲक्शन, सेल रिॲक्शन काही म्हणा याला. मग आता या साइन कन्व्हेन्शन मध्ये काही अडचण आहे का, यावरून हे लिहिता आलं पाहिजे. जेव्हा ही रिॲक्शन देतील तुम्हाला ही अशी, तेव्हा हे 2-3 इथे लिहायची गरज नसते, बॅलन्स लिहून टाकायचं. आता तुम्हाला काय जास्तीचं लिहावं लागेल, हे कॉन्सन्ट्रेशन लिहिलं, इथे निगेटिव्ह दाखवा, इथे पॉझिटिव्ह दाखवा, आणि इथे फक्त काय दाखवायचंय तुम्हाला, हा E- दाखवा, इकडे आला, हा इकडे असं दाखवायचं. ओके, झालं रिप्रेझेंटेशन त्याचं. 2 मार्काला डायरेक्टली रिॲक्शन वरून रिप्रेझेंटेशन विचारल्या जातं. आता यात काही अडचण, हे झालं आता काय, साइन कन्व्हेन्शन फॉर रिप्रेझेंटिंग द गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल कागदावर रिप्रेझेंट करण्यासाठी कोणत्या कोणत्या नियमांचा वापर, साइन कन्व्हेन्शनचा वापर केला जातो ते आपण शिकून घेतलं. त्यावरून सेल रिॲक्शन वरून सेल रिप्रेझेंट करता आला पाहिजे, आणि सेल रिप्रेझेंटेशन वरून तुम्हाला ऑक्सिडेशन, रिडक्शन लिहिता आलं पाहिजे. काही अडचण.
आता पुढचा पॉइंट आहे आपला हाफ सेल पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. हाफ सेल पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. पोटेन्शियल इलेक्ट्रिसिटी का जनरेट होते, कशी जनरेट होते, पोटेन्शियल म्हणजे काय, त्या काही गोष्टी ज्या आहेत तिथे पोटेन्शियल का तयार होतं याचा विचार आपल्याला आता इथे मांडायचा आहे. नर्स नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी हे सांगितलं की पोटेन्शियल का डेव्हलप होतं, इथे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये पोटेन्शियल का डेव्हलप होतं या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं, नर्स्ट नावाच्या वाल्टर नर्स्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं बघा आता की दोन हाफ सेल मध्ये एकच कार्यक्रम असतो, कोणता, मेटल रॉड इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. एनोड असतो की कॅथोड असतो, जसं झिंक रॉड झिंक सल्फेट, कॉपर रॉड कॉपर सल्फेट, ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम आयॉन, निकेल निकेल आयॉन. प्रत्येक ठिकाणी काय दिसतंय आपल्याला चित्र, हिअर ए मेटल रॉड इज डीप इन इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. मग एखादा मेटल रॉड जेव्हा त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये बुडवून ठेवतो याला आपण हाफ सेल म्हणतो. एनोड असेल किंवा कॅथोड असेल, हा काय झाला हाफ सेल. दोन हाफ सेल पूर्ण जोडल्यावर कोण तयार होतं, पूर्ण गॅल्व्हॅनिक सेल तयार होतो. बरोबर आहे, हे माहिती झालं आपल्याला. कशाने जोडतो आपण ते, सॉल्ट ब्रिजनी किंवा पोरस पार्टिशननी. Metal rod dip into its own salt solution, then a potential is developed on that electrode. आता नर्स्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की जेव्हा एखादा मेटल रॉड त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण बुडवून ठेवतो तेव्हा तिथे पोटेन्शियल डेव्हलप होतं. का डेव्हलप होतं याचं उत्तर आपल्याला आता पाहायचं आहे. ठीक आहे, when a metal rod is deep into its own salt solution, हा मेटल रॉड मी घेतला एम, इट इज डीप इन टू इट्स ओन सॉल्ट सोल्युशन एम के असं म्हटलं मी याला. हा आयोनाइज झाला एम प्लस ए मायनस वगैरे, मेटल इट इज इन कॉन्टॅक्ट विथ एम प्लस, किंवा इथे एन प्लस दिलं तर इथे एन मायनस लिहावं लागतील. हा मोनो व्हॅलेंट दाखवला, तुम्ही मल्टी व्हॅलेंट पण दाखवू शकता, तो एन टाइम्स चार्जेस गरज नाही. हा असं आयोनाइज होईल. मग हा एम असं जर म्हटलं मी एम एन प्लस तर काय मिळेल, इथे फक्त एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. हे एन काढून टाका, एन काढून टाका, ही झाली रिॲक्शन. काही लिहू शकता तुम्ही. हे सॉलिड, हे एन पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, याला तुम्ही काय म्हणता, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. कोणताही मेटल रॉड, व्हेन ए मेटल रॉड इज डीप इनटू इट्स ओन सॉल्ट सोल्युशन, then metal has a tendency to pass into the salt solution in the form of positive ion. Natural tendency, spontaneous reaction आहे की जेव्हा मेटल रॉड त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण बुडवून ठेवतो तेव्हा तो आयॉनच्या स्वरूपात द्रावणामध्ये येण्याची त्याची टेंडन्सी आहे. सोल्युशन प्रेशर ऑफ द मेटल असं म्हणतात. ते नका ठेवू लक्षात, शब्द काढून टाकलाय त्यांनी, फक्त एक वाक्य येणार आहे तेवढं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, पण पूर्ण थिअरी त्याच्याशिवाय समजणार नाही. याला सोल्युशन प्रेशर ऑफ द मेटल म्हटलं जातं, पीएच म्हणून आपण याला. सोल्युशन प्रेशर ऑफ द मेटल, द्रावणात पॉझिटिव्ह आयॉन पास होण्याची मेटलची टेंडन्सी. आता असं केल्यामुळे काय होईल पहा बरं, की द्रावणामध्ये आता हळूहळू कोणत्या आयॉनची संख्या वाढत चालली आहे, पॉझिटिव्ह आयॉनची संख्या वाढत चालली, आणि लेफ्ट बिहाइंड द इलेक्ट्रॉन ऑन द मेटल रॉड. आता मेटल रॉडवर इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन मेटल रॉडवर राहतील, आयॉन द्रावणामध्ये येऊन राहिले, अशी प्रक्रिया होऊन राहिली आता, नाही का. मग काय होईल पहा बरं पुढे. Now due to this tendency of the metal to pass into its own salt solution in the form of positive ion, the solution becomes positively charged and the rod becomes negatively charged. Now here a electrical double layer is exist across the surface of the metal rod, and due to the formation of this electrical double layer a potential is developed on the single electrode. हा सिंगल इलेक्ट्रोड आहे म्हणजे हाफ सेल आहे. काय झालं आता की ही जी सिच्युएशन तुम्हाला दिसते इथे कोणती, की रॉडवर निगेटिव्ह चार्जेस आहेत आणि सोल्युशनवर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. मग ही जर बॉर्डर तुम्ही कन्सिडर केली आता मेटल रॉडची बॉर्डर, हा मेटल रॉड, या मेटल रॉडवर निगेटिव्ह चार्ज आणि आजूबाजूचं द्रावण पॉझिटिव्हली चार्ज, म्हणजे आता ही जी सिच्युएशन तयार झाली इथे याला नाव दिलं त्यांनी इलेक्ट्रिकल डबल लेअर.
हे निगेटिव्ह लेअर, हे पॉझिटिव्ह लेअर अक्रॉस द सरफेस ऑफ द मेटल रॉड. याचा विचार केला तर इकडे पॉझिटिव्ह चार्जेस आणि इकडे निगेटिव्ह चार्जेस. आणि फिजिक्सचा नियम असा सांगतो की लाईट चार्जेस जवळ आले तर पोटेन्शियल तयार होतं. मग इथे काय झालं, निगेटिव्ह चार्जेस जवळ आले, इथे पॉझिटिव्ह चार्जेस जवळ आले, इथेही पोटेन्शियल डेव्हलप होईल, इथेही पोटेन्शियल डेव्हलप होईल. आणि यातला डिफरन्स म्हणजे आपलं नेट पोटेन्शियल असतं. Potential difference in between the metal rod and its own salt solution around it at equilibrium called as a single electrode potential. ती डेफिनेशन घ्यायची आहे मला, ती नेहमी विचारतात. पण तूर्त इलेक्ट्रिकल डबल लेअर हा फिनॉमिना समजला का पहावर. कशामुळे झालं हे, त्या मेटलच्या ओन टेंडन्सीमुळे झालं. कोणत्या, द्रावणात पॉझिटिव्ह आयॉनच्या स्वरूपात पास होण्याच्या मेटलच्या टेंडन्सीमुळे सोल्युशन पॉझिटिव्हली चार्ज झालं, रॉड निगेटिव्हली चार्ज झाला कारण त्यावर इलेक्ट्रॉन जमा झाले. आणि त्या बॉर्डरच्या अक्रॉस जर विचार केला तर इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार झालं. आणि फिजिक्स सांगते की जेव्हा असं इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होईल तेव्हा तिथे पोटेन्शियल डेव्हलप होईल. हे ऑक्सिडेशन झालं म्हणजे इथे कोणतं पोटेन्शियल डेव्हलप होईल, आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज डेव्हलप अँड सच इलेक्ट्रोड्स आर एनोड. आणि असे इलेक्ट्रोड, रॉड निगेटिव्ह चार्ज असेल, ऑक्सिडेशन झालं म्हणजे आपला कोण असतो, तो सेल मधला एनोड असतो. हा एक पार्ट झाला. काही ठिकाणी काय होतं पहा आता, when a metal rod is deep into its own salt solution, then we know that metal has a tendency to pass into its salt solution in the form of positive ion Mn plus n number of electrons वगैरे हे रिएक्शन असले Mn plus ion किंवा आहे An minus ion असे आयॉन्स असतील त्याच्यामध्ये. मेटलची टेंडन्सी असते मेटलकडे द्रावणात पास होण्याची, ज्याला तुम्ही काय म्हटलं होतं, सोल्युशन प्रेशर ऑफ द मेटल. शब्द विसरला तरी चालतो, नॅचरल टेंडन्सी. But at the same time, that ions also have a tendency to get deposited back onto the metal rod. जशी मेटलकडे टेंडन्सी आहे तशी त्या आयॉनकडे त्या रॉडवर पुन्हा जाऊन जमा होण्याची टेंडन्सी पण असते. म्हणजे काय, हे जे N प्लस पॉझिटिव्ह आयॉन हे इथे जमा होणे, याला ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द आयॉन्स म्हणण्यात येतं. आता काय होतं, मेटल टू मेटल ह्या टेंडन्सीज व्हेराय होतात. काही ठिकाणी पीएस ची किंमत जास्त असते तर काही ठिकाणी या पीओ ची किंमत जास्त असते. जसं झिंकच्या बाबतीत काय झालं होतं की ही टेंडन्सी जास्त, कॉपरच्या बाबतीत उलटी टेंडन्सी होती नाही का. मग अशा वेळेला काय होईल पहा बरं, की हे Mn प्लस आयॉन हे या रॉडवर जाऊन जमा होऊन राहिले तर रॉड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. हे पॉझिटिव्ह आयॉन जमा होऊन राहिले अँड ड्यू टू द लेस पॉझिटिव्ह आयॉन इन द सोल्युशन the solution becomes negatively charged. अर्थात हे पॉझिटिव्ह आयन बाहेरून आलेले इलेक्ट्रॉन घेतील आणि नंतर हा मेटल सॉलिड तयार होईल. हे झालं रिडक्शन थोडक्यात नाही का. म्हणजे जसं मेटलकडे टेंडन्सी असते द्रावणात पास होण्याची, तसं आयॉनची टेंडन्सी असते त्या रॉडवर पुन्हा जाऊन जमा होण्याची. अर्थात दोघांच्या टेंडन्सी, दोघांची पॉवर वेगवेगळी असते. काही ठिकाणी काही मेटलच्या बाबतीत पीएस ची किंमत जास्त आहे, काही आयॉनच्या बाबतीत रॉडवर जाऊन जमा होण्याची टेंडन्सी पॉवर जास्त आहे. ज्याची पॉवर जास्त असेल ते घडेल नाही का. मग आता इथे आयॉन जाऊन जमा झाले पण आपली सिच्युएशन तयार झाली इथे पण, हिअर ऑल्सो द इलेक्ट्रिकल डबल लेअर इज एक्झिस्ट. आता इथेही काय झालं पहा बरं, हे कोण आहे आता, इलेक्ट्रिकल डबल लेअर इज फॉर्म. हा झाला आपला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे हा असतो आपला कॅथोड. पण इलेक्ट्रिकल डबल लेअर इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह आणि इथे काय होतं, इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह. Across the surface of the metal rod, a electrical double layer is exists, and due to the formation of this electrical double layer, either due to the oxidation or due to the reduction, a potential is developed on the single electrode. बघा आता मी फक्त तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे, एकच वाक्य, जेवढं तुम्हाला लिहून दिलंय की आता हे सगळं लिहायची गरज नाही. मग पहा वाक्य कोणतं आहे. आता या वाक्याचा अर्थ समजेल तुम्हाला. When a metal rod is deep into its own salt solution, then either due to the oxidation or due to the reduction process, a electrical double layer is exist across the surface of the metal rod, and due to the formation of this electrical double layer, a potential is developed on the single electrode. काही अडचण
मग जिथे ऑक्सिडेशन होत असेल त्याला मी ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणेल, जिथे रिडक्शन होत असेल त्याला मी रिडक्शन पोटेन्शियल म्हणेल. आणि हे दोन सेल एकमेकाला जोडून पूर्ण सेल तयार होतो नाही का. इथेही पोटेन्शियल डेव्हलप झालं, हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल. इथे पण पोटेन्शियल डेव्हलप झालं, हे रिडक्शन पोटेन्शियल आहे. आणि हे दोन्ही एकमेकाला जोडल्यावर आपला सेल तयार होतो, ते सेल पोटेन्शियल म्हणतो मी. मग सेलवर किती पोटेन्शियल डेव्हलप होईल? इथे 1 व्होल्ट आहे, इथे 1.5 व्होल्ट आहे. मग काय होईल? एकूण पोटेन्शियल किती? 1 + 1.5 म्हणजे टोटल पोटेन्शियल किती झालं? 2.5. ही बेरीज करता येईल तुम्हाला. हे मी 0.5 म्हटलं, हे 0.7 व्होल्ट म्हटलं. तर सेल पोटेन्शियल किती झालं? 1.2 व्होल्ट. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. याच्यावर प्रश्न विचारल्या जातात. बेरीज कधीच 3च्या वर जात नाही, 3 व्होल्टच्या वर जाणार पण नाही. एवढे सोपे प्रश्न असतात कधी कधी. मग पण त्याच्यासाठी त्या सेल रिॲक्शन लिहिता आल्या पाहिजेत तुम्हाला. मग आता मी तुम्हाला ही जे एक पॉईंट सांगितला त्यात काही अडचण आहे का पहा बरं. की एखाद्या सिंगल रॉडवर किंवा सेलवर पोटेन्शियल का डेव्हलप होतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. की एखादा मेटल रॉड जेव्हा आपण त्याच्या ओन सॉल्टमध्ये बुडवून ठेवतो तेव्हा एक तर तिथे ऑक्सिडेशन होईल किंवा तिथे रिडक्शन होईल. काही जरी झालं तर तिथे कोण तयार होतं? इलेक्ट्रिकल डबल लेअर. आणि या इलेक्ट्रिकल डबल लेअरच्या फॉर्मेशनमुळे कोण तयार होतं? पोटेन्शियल तयार होतं. मग आता एका इलेक्ट्रोड होतं, मग याला म्हणायचं सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग आता सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्याख्या कशी केल्या जाते पहा. It is the potential difference, negative, positive. It is the potential difference in between the metal rod and its own salt solution around it at equilibrium. हा ऍट इक्विलिब्रियम शब्द लिहिणं फार महत्वाचं असतो, कारण इथे दोन अपोजिट रिॲक्शन्स असतात. रेट इकडचा आहे, रेट इकडचा आहे, इक्विलिब्रियम तयार होतो. मग तिथे एक तर हा पॉझिटिव्हली चार्ज बनतो किंवा ज्याचा रेट जास्त असेल तो. मग इक्विलिब्रियम म्हणजे काय? 11वी घेतलेलं आहे आपण. वेन द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन बिकम्स इक्वल टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. आठवत आहे? हा. मग आता ऍट इक्विलिब्रियम लिहायचंच, कारण दोन अपोजिट रिॲक्शन्स आहेत म्हणून. मग आता पहा सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्याख्या. इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द मेटल रॉड and its own salt solution around it at equilibrium called as a single electrode potential. या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स. हो या पोटेन्शियल डिफरन्स या दोघांमधला ऍट इक्विलिब्रियम कॉल्ड एज ए सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग याचे दोन प्रकार पडले, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. काही ठिकाणी ऑक्सिडेशन होईल, काही ठिकाणी रिडक्शन. पण दोघांनाही काय म्हणायचं? सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. बरोबर आहे. This potential it depends on temperature, pressure as well as the concentration of the electrolyte. 3 गोष्टीवर अवलंबून आहे. टेम्परेचरवर आहे, प्रेशरवर आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइटवर आहे. म्हणजे मी झिंक रॉड झिंक सल्फेटमध्ये घेतला, बुडवून घेतला तर मला एकाच सिंगल इलेक्ट्रोडचे भरपूर व्हॅल्यूज मिळतील. टेम्परेचर बदला व्हॅल्यू बदलतील, प्रेशर बदला व्हॅल्यू बदलतील, कॉन्सन्ट्रेशन बदला झिंक सल्फेटचं व्हॅल्यू बदलून जाईल. मला कंपॅरिझन करायचं होतं की झिंकवर जास्त डेव्हलप होतं की निकेलवर होतं की कॉपरवर होतं की सिल्वरवर होतं. मग मी काय केलं की ह्या व्हॅल्यूज मिनिंगलेस झाल्या. मग मी प्रत्येकासाठी टेम्परेचर फिक्स करून टाकतो 25 डिग्री सेंटीग्रेड, प्रेशर फिक्स करून टाकतो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक वेळेला मी 1 मोलार घेतो. आता बदलेल का? आता प्रत्येक जण एकच व्हॅल्यू मला देईल. बरोबर आहे. मी त्याला आता स्टँडर्ड सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो. इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या अगोदर कोणता शब्द लावला? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ऑक्सिडेशन असो की रिडक्शन असो, पण स्टँडर्ड आलं की त्याच डेफिनेशन मध्ये ह्या 3 कंडिशन टाकून द्या. आणि हीच डेफिनेशन वारंवार परीक्षेत विचारल्या जाते. डिफाईन स्टँडर्ड सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग व्याख्या करूया आपण आता, जी नेहमी विचारतात ते. मग आता व्याख्या पहा. इट इज द पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन द मेटल रॉड अँड इट्स ओन सॉल्ट सोल्युशन अराउंड इट ऍट इक्विलिब्रियम. जशीच्या तशी. बरोबर. ऍट 298 K temperature, 1 atmospheric pressure, and when the concentration of the electrolyte is 1 molar, called as standard single electrode potential. काही शंका? काय व्याख्या झाली? या 3 कंडिशनला जे काही पोटेन्शियल डेव्हलप होईल सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्याला काय म्हणायचं तुम्ही आता? स्टँडर्ड सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल.
It is the potential difference in between the metal rod and its own salt solution around it. At equilibrium, at 298 K temperature, 1 atmospheric pressure, and when the concentration of the electrolyte is 1 molar, this is known as a standard single electrode potential. आणि त्याच्यासाठी डोक्यावर 0 येतो असा. स्टँडर्ड म्हटलं की डोक्यात 0, सॉरी डोक्यावर 0. ठीक आहे, उद्या आपण कंटिन्यू करू.